सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर अखेर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असेल तर अशाने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे की आज मंगळवार सकाळपासूनच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 1500 जे की डिसेंबरचा हप्ता आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर जमा झालेले आहे. तर थेट बँक खात्यामध्ये पैसे एअरटेल पेमेंट बँक असेल, SBI असेल, तुमची जे की बँक असेल, सेंट्रल बँक असेल, ज्याला तुमचा आधार लिंक आहे, तर आज सकाळपासूनच पैसे जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे. काय होत आहे? जमा होत आहे. तर आता यामध्ये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, कोणत्या महिला अपात्र, कोणत्या महिलांना पैसे इथं आलेले नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम आता जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं 1500 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे इथं येत आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेले आहे. अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, उस्मानाबाद, जळगाव. तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाही व तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील. तर आता यामध्ये आपण दुसरे जे जिल्हे इथं पाहणार आहे, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1500 रुपये हे जे काही खात्यामध्ये इथं येत आहे. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही नोव्हेंबरचा हप्तासुद्धा इथं जमा झालेला आहे. त्यापाठोपाठच आज डिसेंबरचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं आलेला आहे. त्यानंतर इथे आपलं सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर, उस्मानाबाद, धाराशिव, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहे. तर तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच तुम्ही तपासा. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये ठाणे, कोणतं येते? ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे इथं येत आहे. तर आता सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत आहे. जर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे आले नसतील तर घाबरू नका. तर सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथे येणार आहेत. तर यामध्ये 2 ते 3 दिवस 24 ते 48 तास इथं पैसे जमा होण्याकरिता लागत आहे. तर आता यामध्ये तुमचं फॉर्म बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. सर्वप्रथम तुम्हाला जे की SMS आला का ते चेक करून घ्या. DBT लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. आधार लिंक आहे की नाही. तर आता तुम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. तर आता तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसेल तर अशा महिलांनी बँकमध्ये जाऊन तुम्ही DBT ॲक्टिव्ह काय करायचं तुम्हाला ॲक्टिव्ह म्हणजे लिंक आहे की नाही तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन करून घ्यायचे आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं आलेले नाही. तर आता अर्जाशी संबंधित जे काही कारणे आहेत, कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे की डिसेंबरचे इथं जमा झालेले नाही. सर्वात मोठं कारण म्हणजे E-KYC. बरेच महिलांनी E-KYC चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्यानंतर अर्ज पेंडिंग आहे, व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे. अर्जात किंवा नावामध्ये किंवा खाते क्रमांकामध्ये चूक आहे, वय, वार्षिक उत्पन्न. तर तुम्हाला यासाठी अंगणवाडी सेविका किंवा ऑनलाईन तुम्ही तुमचा फॉर्म किंवा महिला व बालविकास विभागाकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथे एडिट करू शकता. तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं आले नसतील तर अशाने घाबरण्याचं काही कारण नाही. जर तुमचे पैसे आले नसतील तर पैसे कधीपर्यंत येणार आहेत तर आजपासून पैसे तर काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत. तर आता सर्वच जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. तरी त्या 24 तासांमध्ये सर्वाच्याच खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता पैसे आले नाही तर काय करणे. यामध्ये DBT लिंक नसेल तुमचं, आधार लिंक नाही, त्यानंतर मॅपिंगसुद्धा नाही, फॉर्ममध्ये अर्जामध्ये काही चुकी असेल, अर्ज तुमचा पेंडिंग असेल तर अशाने घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्हाला काय उपाय करायचे आहे त्यावरती मी सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं DBT लिंक करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे? DBT लिंक. दुसरं जे आहे आधार लिंक करून घ्यायचं आहे. काय करायचं इथं? आधार लिंक करून घ्या बँक पासबुकला. त्यानंतर इथं तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा CSC सेंटरला भेट द्या. SMSद्वारे तुम्हाला SMS आला का चेक करून घ्या व तुमची E-KYC बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तर आता बरेच महिलांची E-KYC इथं चुकलेली आहे. चुकीच्या पद्धतीने तुम्ही तुमची E-KYC केली
पैसे कोणाला मिळत आहे? ज्यांचं 21 ते 65 वयोगटातील महिला आहे, महाराष्ट्रातील रहिवासी, ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहेत, तर अशाच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरू. तर आता बरेच महिलांचे पैसे इथं बंद झालेले आहेत. तर त्याचे मुख्य कारण आहे काय? सर्वप्रथम DBT इनॲक्टिव्ह, म्हणजे बँक खात्याला DBT लिंकच नसणे किंवा तुमचं बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे तुमचे पैसे इथं बंद झालेले आहेत. तर तुम्ही बँकमध्ये जाऊन DBT लिंक करून घ्या. दुसरं जे आहे, तुम्हाला दुसऱ्या बँकेचे मॅप असते, म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला वेगवेगळे खाते काढता, त्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकते. कधी काय होते, आधार नाव मॅच, म्हणजे आधारवर वेगळे, बँक पासबुकवर वेगळे, पॅन कार्डवर वेगळे. तर अशांनी हे जे आहे तुम्ही तुमची दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज पेंडिंग आणि रिजेक्ट म्हणजे पुन्हा व्हेरिफिकेशन करायचं आहे. ज्यांचे पेंडिंगमध्ये आहे फॉर्म आणि रिजेक्ट झालेले आहेत, तर अशांनी पुन्हा व्हेरिफिकेशन करा. तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेला भेट देऊन तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ. तर आता बरेच जणांनी वार्षिक उत्पन्न कमी टाकून फॉर्म भरलेले आहेत. तर अशांचे जे की आता KYC केल्यानंतर समजलं आहे की तुम्ही तुमच्या पतीचं टाकलं, तर त्यांचा आधारनुसार म्हणजे किती येते वार्षिक उत्पन्न, त्यानुसार बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेले आहे. एकाच कुटुंबातून लाभार्थींना लाभ मिळत नाही आहे. तर आता ज्यांचे कोणाचे पैसे तर थांबले असेल, तर अशाने घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही तुमची KYC केली की नाही ते तपासून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. DBT काय आहे, DBT लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. सर्व महिलांनी